नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सायंकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी या ठिकाणी करण्यात आली. नितीन भरत शिंदे, वय वर्ष 24, राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड, मूळ राहणार परभणी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नितीन शिंदे याने त्याच्याकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50,200 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी रात्रीच्या वेळी 3 चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मेदनकरवाडी या ठिकाणी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निखिल माधवराव भालेराव, वय वर्ष 22, रामप्रकाश कोरी, वय वर्ष 29, धनीराम विश्वकर्मा, वय वर्ष 18, सर्वजण राहणार बर्गेवस्ती, कोरुळी, तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवराय गुंडाप्पा मेदा, वय वर्ष 30, राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कोळे परिसरातील डोंगरावर भिसांबा ठाकरवाडी परिसरात रात्री ड्रोन फिरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ड्रोनबाबत माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून गस्त घालावी लागत असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे. स्वामी समर्थांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल राज्यभरातील स्वामींच्या भक्तगणांतून निषेधाचे सूर उमटताना दिसत आहेत. राजगुरुनगर येथील स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातील आणि स्वामी समर्थ पालखी संयोजक भाविक भक्तगणांच्या वतीनं राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर जमून या घटनेचा निषेध करून पोलिसांना निवेदन देण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी महिलांसह भाविक भक्तांनी केली आहे. चाकण परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. चाकणजवळील राक्षेवाडी भागात 5 वानरांचा कळप उपद्रव करताना दिसून येत असल्याचा स्थानिक रहिवासी विकास राक्षे यांनी कळवलं आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याचा कारभार चव्हाट्यावर येत आहे. सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला चक्क पाझर फुटल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. राजगुरुनगर शहरातील मुख्य रस्ता असणाऱ्या वाडा रस्त्याचे 5 कोटीच्या 500 मीटरपर्यंतचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. याच रस्त्यावर नगर परिषदेची पाणी पुरवठा करणारी मुख्य लाईन रस्त्याच्या मधोमध जमिनीत आहे. सिमेंट रस्त्याच्या मधोमध दररोज सकाळी पाण्याचा उफळा बाहेर पडून संपूर्ण रस्ता ओला होताना दिसत आहे. पाणी पुरवठा विभागातील सुस्त अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. भारत सरकार ग्रामविकास विभागाच्या पंचायत राज विभागाच्या वतीनं 10 ते 12 सप्टेंबर या कालावधीत बिहार पटना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत खेड तालुक्यातील चिंचोशी गावचे सरपंच उज्ज्वला सुरेश गोकुळे व ग्रामसेविका सारिका प्रभाकर गोरडे या सहभागी झाले आहेत. सामाजिक न्याय आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव या थीमवर ही राष्ट्रीय कार्यशाळा सुरू आहे. भीमाशंकर येथील शिवलिंगाच्या दर्शनापूर्वी भोरगिरी येथील कोटेश्वर येथील शिवलिंगांचे दर्शन अनिवार्य असल्याची श्रद्धा येथील आदिवासी बांधवांमध्ये पूर्वपार आहे. मात्र हेच मंदिर सुविधांपासून वंचित असल्याचं येथील भाविक सांगतात. प्रशासनाने या मंदिर परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी असल्याचा येथील स्थानिक नागरिकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं. कोटेश्वर इथून कोटेश्वरचं भीमाशंकरचं मेन हे झालंय वरती फार पूर्वी म्हणजे कोटीन कोटी देव इथं युद्ध झालं होतं दैत्यांचं आणि देवांचं. तर त्यावेळेस देव इथं युद्ध करून विश्रांतीला वरती गेले आणि ते भीमाशंकर ते झालं मेन इथं कोटेश्वरचं. जरी भीमाशंकरला जरी भाविक आले तरी ज्यांना माहिती आहे ते कोटेश्वरी येतात दर्शनासाठी. ज्यांना ह्या गोष्टीचा इतिहास माहिती ते खाली येतं आल्याशिवाय राहत नाही. भीमाशंकरला येऊन परत रिटर्न खाली येतात ते आणि असं वरून वळसा मारून इकडे टोकड्यावरून खाली रस्ता आहे तिकडून खाली इथे येतातच म्हणजे भाविक. तुमचं नाव काय? माझं नाव शंकर दुंदा लांगी, बोरगिरी. मंदिराचं म्हणजे आता फार पुराण मंदिर आहे. ते आता गळते बंद. इथे पण थोडंसं मंदिराची दुरावस्था आहे, व्यवस्थित झालं पाहिजे. रोड आता आपलं खाली देवस्थान म्हणजे म्हणलं तर खेड तालुक्यात आहे आणि दळणवळणाचे साधन जर खेड तालुक्यातून झालं तर लोकांचं पर्यटनाला पण सोय होऊ शकते. त्याला कुठला राज्य शासनाचा कुठला दर्जा आहे? वर्ग दर्जा आहे देवस्थान नाही सांगू शकत. इथे भरपूर भाविक येतात. श्रावण महिन्यामध्ये ते फुल गर्दी असते. हे कोटेश्वराचं देवस्थान म्हणजे जागृत देवस्थान आहे.
आणि इथे बोरगड किल्ला पण जवळ आहे आणि भीमाशंकर 1 तास लागतो जायला पायी. 8 किलोमीटर. हा, एक तास लागतो जायला पायी जायला. हा. बरं. नाही तेवढं नाही सांगता येणार आहे. हे पण जुना पुरातन काळातलं मंदिर आहे म्हणजे आणि कोटी देवाचं देवस्थान आहे म्हणजे ते झाली पाहिजे मंदिरापाशी. म्हणजे असे बसायला एवढा भाविक येतात त्यांना काय राहण्याची वगैरे कपडे बदलण्याची काहीच सोय नाही किंवा संडास बाथरूम इथे बाजूला अजिबात कुठेच नाहीये. असे बाहेरून आलेल्या लोकांना काही जमत नाही इकडे आणि पाऊस पण भरपूर असतो त्यामुळे काही इथे राहण्याची उभं राहण्याची काही व्यवस्था नाहीये. हे मंडप सोडला तर इथे काही व्यवस्थाच नाहीये असं आहे. चाकण परिसरात यंदाही गणेशोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळत आहे. चाकणमधील अत्यंत जुन्या सार्वजनिक मंडळांनी यंदाही वेगवेगळे समाज प्रबोधनपर देखावे सादर केले आहेत. यातील बहुतांश प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुणे लाईव्ह न्यूज या विश्वासार्ह, निर्भीड, निपक्ष आणि निशुल्क माध्यमाला मीडिया पार्टनर केले आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी घरगुती गणेश भक्तांनी आपापल्या घरी देखील अत्यंत आकर्षक आरास केली आहे. चाकण परिसर आणि खेड तालुक्यातील गणेशोत्सवाचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण आलेलो आहोत चाकणचा राजा श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपल्या सोबत आहेत मंगेश सोरटे, मंडळाचे अध्यक्ष. मंडळ चाकणचा राजा श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आमचं मंडळ 1998 साली स्थापन झालेलं मंडळ हे आज 27व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करत आहे. मंडळाने इथून मागच्या काळात काही चलचित्र देखावे तसंच नंतरच्या काळात जिवंत देखावे सादर केलेत. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळून गेलेले आहे. तरी मंडळ सर्व गणेश भक्तांना विनंती करते की यावर्षी मंडळाने शिवप्रताप म्हणजेच अफजल खानाचा वध हा जिवंत देखावा मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी सादर केलेला आहे. तरी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन मंडळास भेट देऊन आमचा देखावा पाहायला यावे ही नम्र विनंती. चाकणचा राजा श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे प्रथमतः सहर्ष स्वागत करीत आहे. जिवंत देखावाची परंपरा असणाऱ्या आमच्या मंडळाने जिवंत देखाव्यासोबतच सामाजिक कार्यामध्ये एक स्वतःचा ठसा उमटवला आहे. यामध्येच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते स्वर्गीय मंगेश भाऊ रसाळ यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर असो, त्याचसोबत वृक्षारोपण असो, आदिवासी शाळांमध्ये लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटप असो, या इतर अनेक समाज उपयोगी उपक्रम मंडळ नेहमी राबवतात. श्री चक्रेश्वर तरुण मंडळ या मंडळापाशी आज आपण आलेलो आहोत. देशमुख आळीमधील हे एकमेव असं मंडळ आहे की पारंपरिक देखावे या ठिकाणी ते साजरे करत असतात. आजही या 10 दिवसामध्ये जल्लोष करण्याचा त्यांनी एक विडा उचललेला आहे. त्यांनी पारंपरिक देखावा म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेले म्हणजे 3.5 शक्तिपीठाचा जागर असा या ठिकाणी त्यांनी देखावा सादर केलेला आहे. आपल्या समोर कौस्तुभ पानसरे हे आहेत. काय सांगाल आपण मंडळाच्या बाबतीत? नमस्कार. श्री चक्रेश्वर तरुण मंडळ देशमुख चाकण प्रथमतः आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळाने दरवर्षी या ठिकाणी पारंपरिक समाज प्रबोधन असे देखावे दरवर्षी सादर केलेले आहेत. अगदी लहानांपासून तर थोर मोठ्यांपर्यंत मंडळ सगळे कार्यकर्ते झटत असतात. सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी मंडळाने महाराष्ट्रातील जी 3.5 शक्तिपीठ आहे 3.5 शक्तिपीठाचा जागर असा भव्य असा देखावा सादर केलेला आहे. त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष निलेश देशमुख आणि मंडळाचे उपाध्यक्ष कालिदास सोनवणे आणि सर्व कार्यकर्ते जे अगदी लहान असतील किंवा मोठे असतील तर सर्वांनी झटून या ठिकाणी मंडळाने देखावा सादर केलेला आहे. मंडळ यावर्षी 83व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. तसेच मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. दरवर्षी प्रमाणे मंडळ कुठं एखादा पूर आला किंवा कुठं काही दुर्घटना झाली तर मंडळ नेहमी या ठिकाणी त्यांना सहकार्य करत असतं. आज आपण आलेलो आहोत माणिक चौक या ठिकाणी आझाद हिंद मित्र मंडळापाशी. नमस्कार, मी शशिकांत जाधव, आझाद हिंद मंडळाचा अध्यक्ष. मंडळाने यावर्षी 69व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1956 साली झाली आहे. मंडळाने आजपर्यंत पौराणिक सामाजिक भरपूर प्रकारचे देखावे सादर केलेले आहेत. यावर्षी आमच्या मंडळाचे बांधकाम चालू आहे, जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचा यावर्षी देखावा सादर केला नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्या पैशाची बचत करून आम्ही यावर्षी मंदिराचे काम पूर्ण करणार आहोत असा संकल्प केलेला आहे. पुढील येणाऱ्या गणेश जन्माला आम्ही आमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. मंडळाचे सामाजिक उपक्रम जे आहे ते आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर हे करत असतो गणेश जन्माच्या दिवशी.
आणि गणेश जन्माला आम्ही इथं सत्यनारायण पूजा, रक्तदान शिबिर हे सगळे कार्यक्रम घेतात. मंडळाला 68 वर्ष पूर्ण होऊन 69 वर्षात पदार्पण झालेले आहे यावर्षी. इंद्रप्रस्थ सोसायटी गणेश मित्र मंडळ मेदनकरवाडी आज या ठिकाणी आपण या मंडळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही दिखावा हे केले की कैलास पर्वत मध्ये गणपती या स्थापना केले हा दिखावा आणि 6 वर्ष झाले हे गणपतीच्या मंडळच्या गणपती ते पण शिवाच्या रूपामध्ये आहे आणि त्याला आपण त्रिशूल वगैरे लावलंय आणि असं दाखवलं गेलंय की जसं की आपल्या वरती लाईटी वगैरे लावलेली आम्ही आणि शिव सारखं एकदम असं कैलाश सारखं आम्ही वीज वगैरे सारखं दाखवण्यासाठी प्रयास केला. मंदिराला 25 वर्ष झाले. आधी इथं सोसायटी वगैरे काय नव्हते, एक खडकाचा डोंगर होता, त्या डोंगरावर देवी होती. तर त्यानंतर तिथं देवीचं मंदिर बांधण्यात आलं आणि नवरात्रीतही मोठा कार्यक्रम होत असतो इथं. आपलं एक असं आहे की एक महादेवाची मूर्ती स्थापित केली होती, महादेवासारखी मूर्ती स्थापित केली होती, त्याच्यामुळे आम्ही हिमालय पर्वत वगैरे साकारलेला आहे. आपल्या गावचा हाय बैल जोडा. तेरी उसकी ये दुनिया कंठी धरके मार मुक्ता भराची. मोहीतील या गणेश उत्सव मंडळाच्या ठिकाणी मला आज मान सन्मानाने या ठिकाणी बोलवलं. स्वामी शंकरा भारती वाळू भावती राजगुरुनगर या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी खेड तालुका सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोककला व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी कोरडे यांनी दिली. खेड बाजार समितीच्या चाकण येथील तरकारी मार्केटमध्ये फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून देखील दरात मोठी वाढ झाली आहे. गणेशोत्सवात तरकारी मालाची मागणी वाढल्याने दर वाढले आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या व फळभाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत. उदाहरणार्थ टमाटे असेल, टमाटे सुद्धा आज 10 ते 20 रुपये झालेले आहेत. कोबीचे भाव आहे तसे 10 ते 15 रुपये किलो आहे. फुलावरचे भाव 30 ते 40 रुपये किलो झालेले आहेत. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेली आहे. कारली सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले आहेत. वालवर असेल, वालवरचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वालवर 60 ते 70 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पापडी सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे चवळे असेल, चवळे सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले आहे. वांग्याचे भाव सुद्धा यांना वाढलेले आहेत. वांगे 2 दिवसापूर्वी 10 ते 15 रुपये किलो होते, 30 वांगे 30 ते 40 रुपये किलो आहे. काकडी सुद्धा 30 ते 32 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दुधी भोपळा सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. शेवगा सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरचीचे भाव सुद्धा 40 ते 45 रुपये किलो. पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली आणि कोथिंबीर 60 ते 70 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 10 ते 20 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चाकण येथील ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे यांना यावर्षीचा आधारस्तंभ पुरस्कार जाहीर केला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.